कोण भाऊ? नाशिक शहरात गुंडागिरीचं उघड प्रदर्शन करणाऱ्यांना आडगाव पोलिसांनी चपराक दिली आहे. हातात धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या इस्माला गुन्हे शोध पथकाने अचूक सापळा रचत जेरबंद केले आणि पुन्हा एकदा स्पष्ट केली की कायद्यापुढे कुणाचंही चालत नाही. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या कठोर सूचनानुसार शहरात विनापरवाना हत्यार बाळगणाऱ्यावर कडक कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी आपल्या पथकाला स्पष्ट आदेश दिले. गुन्हेगार दिसला तर थेट कारवाई करा. त्याच अनुषंगाने दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी माडसांगवी परिसरात एक इसम उघडपणे कोयता फिरवत असलेल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळेल. एवढंच नाही तर स्थानिक नागरिकांनी त्याचा व्हिडिओही पोलिसांकडे दिला आणि याच पुराव्यावर कारवाईची दिशा ठरली. पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदार मिळतात पथकाने क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. 6 नंबर वारी वैष्णवी लॉनच्या मागील भागात आरोपी वावरत असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला घेराव घालत ताब्यात घेतले. संशयित आरोपी समाधान काळू बदादे, वय वर्ष 32, राहणार बसोबावाडी, माडसांगवी, त्याच्याकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध आडगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.